प्रिया मॅडम. प्रिया मॅडम, काय झालं? काय झालं म्हणून मलाच कशी विचारतेस ग? असं का बोलताय तुम्ही? माझं काही चुकलंय का? तुझं नाही, माझं माझं चुकलंय. तीच तुझ्यावर विश्वास ठेवत आले ना. मी 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 काय केलंय? झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? तू तुझी सुनेची जबाबदारी छान पार पाडलीस. मी काय ते व्रत अर्ध्यातनच सोडून आले होते, पण तू तुझ्या सुनेचं कर्तव्य छान निभावलंस. आता बाबांनाही डिस्चार्ज मिळणार. तू त्यांचीही मर्जी मिळवलीस. मग बाबा आता तुला खुश होऊन घरात घेणार. मग काय सगळं घर तुझं. माझं तर या घरात काही महत्वच उरणार नाहीये. प्रिया मॅडम, असं का बोलताय तुम्ही? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, श्रीकांत सरांना लवकर बरं वाटावं म्हणून मी हे व्रत पूर्ण केलंय. मला घरात घ्यावं म्हणून मी काहीच केलं नाहीये. पण आज तुम्हाला असं अचानक असं का वाटतंय माझ्याबद्दल? मला माहितीये प्रिया मॅडम, मी माझ्या मनात सुद्धा असं कधीच नाही येणार. मी असं का करताय? प्रिया मॅडम, आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना. मग का असं करताय? पारू, गोड गोड बोलून मला मनवण्याचा प्रयत्न करू नकोस. हा, हे बघ, आज बाबांचा डिस्चार्ज होणार आहे. आम्ही सगळे त्यांना घेऊन घरी जाणार आहोत. बाबा खुश होऊन तुला आणि आदित्य दादांना घरी बोलवतायत. ते त्यांच्या मोठ्या सुनेचं आणि मुलाचं स्वागत करण्यासाठी खूप एक्साइटेड आहेत. पण नाही, हा, मी तुला आधीच सांगून ठेवते, इथून गेल्यावर तू आदित्य दादांना घेऊन तुझ्या घरी जायचंस. तुम्ही दोघं तुमच्या घरी निघून जायचं, आमच्या नाही. मला तुम्ही दोघे तिथे नको. आमचं सगळं खूप सुखात चालू आहे. उगाच आमचं सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. तुमच्यामुळे आमच्या घरावर एका पाठोपाठ एक संकट येतातच आहेत. पण पारू प्लीज, ह्या पुढे आमच्या घरात येऊ नकोस. आम्हाला सुखात राहू देत. विनाकारण आमचं लाईफ डिस्टर्ब करू नकोस प्लीज. मला तुम्ही दोघे तिथे नको. ह्या पुढे आमच्या घरात येऊ नकोस. पारू, आई, आई, दादासाहेब आहात तुम्ही? काकू, ठीक आहात ना तुम्ही? काही झालं नाही ना तुम्हाला? थँक गॉड. आणि तू आत्ता येतेस? आम्ही सगळ्यांनी किती मिस केलं तुला माहितीये? प्रीतम, चेष्टा करतोस का माझी? एक कळतंय का तुला? मी इथे नव्हते ना म्हणून झालं हे सगळं. मी 2 दिवसांसाठी काय गेले माहेराला तर एवढं सगळं होऊन बसलं. बापरे, मला इतकी काळजी वाटली ना दादासाहेब तुमची. मला जसं समजलं तशी तडकाफडकी निघून आले. मी अगदी पळत माझ्या पायाने आले. दामिनी, हे बघ, आता श्रीकांत बरा होऊन घरी आलाय. त्याला घरात घेऊया आपण. तो आजारी आहे ना. हो, येऊ देत ना आत. दादासाहेब आत या. आणि हा, आता मी आली. हा, मी घेईन तुमची काळजी, है ना? या. श्रीकांत, तू एवढ्या मोठ्या संकटाला सामोरा गेलास. ते पार करून तू आज घरी आलायस. तुला उदंड आयुष्य लाभू दे. ये आता घरात ये. वेलकम. ऐकलं, बरं झालं मला डॉक्टरनी लवकर घरी पाठवलं. किमान इथं आल्यावर जरा फ्रेश तरी वाटेल मला. नाहीतर हॉस्पिटलमध्ये मनच लागत नव्हतं ग माझं. पारू, आदित्य का नाही दिसत आहेत? सगळे तर घरी पोहोचलेत. मग हे तो का नाही आले अजून? त्याने तर या श्रीकांतला घरी यायचं कबूल केलं होतं ना. आता
का अचानक प्लॅन कॅन्सल केला की काय? कॅन्सल झालं असेल तर बरंच आहे. ते नाही आले तेच चांगलं आहे. नसता ताप वाचला त्या खाण्याच्या पारूचा. खरंच इथे या घरात मी परत येईन असं वाटलंच नव्हतं मला. तो दिवस या घरातला शेवटचा दिवस आहे असं वाटलं होतं. श्रीकांत, काय बोलतोय सरे? असा विचार मनात सुद्धा आणू नकोस. तू आता व्यवस्थित बरा होऊन घरी आलायस. आता तुला काहीही होणार नाही आहे कधीच. सगळी संकट टळली आहेत आता. आणि एखादं संकट आलंच ना तरी मी तुला काही होऊ देणार नाहीये. ते संकट येण्याच्या आतच मी उधळून लावेन. पण आता हसत मुखाने घरात प्रवेश कर. चल. खरंच आलं नाही. बरं झालं. प्रिया मॅडम असं का बोलल्या असतील मला नाही माहिती, पण तुला बी माहिती आहे हे सगळं मी मुद्दाम नाही केलं. हे सगळं करण्यामागं माझा काहीच वाईट हेतू नव्हता. मला फक्त श्रीकांत सरांचा जीव वाचवायचा होता म्हणून मी हे व्रत पूर्ण केलं. प्रिया मॅडम बी हे व्रत पूर्ण करू शकल्या असत्या, पण बातमी बघून त्या भावनिक झाल्यानं आणि व्रत सोडून आल्या. मला वेळेत समजलं म्हणून मी ते श्रद्धेनं व्रत पूर्ण केलं. आता श्रीकांत सरांवर तुझा आशीर्वाद सदैव राहू दे. त्यांना काहीच होऊ देऊ नकोस. त्यांना लवकर पूर्ण बरं वाटू दे. देवा, तुझे मानू तेवढे आभार कमी आहेत. आज तुझ्याच कृपेने मला माझे बाबा परत मिळाले. अशीच कृपा आमच्या सगळ्या कुटुंबावर ठेव. पारू, बरं झालं हं? सगळं व्यवस्थित झालं. बाबांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. व्रत पूर्ण झालं. त्यांना डिस्चार्ज मिळाला. पण या सगळ्यात मला एक गोष्ट नाही कळली. कोणती? तू मला इतक्या घाई गडबडीत घरी का घेऊन आलीस लगेच? मग काय झालं? अगं, मग काय झालं काय? बाबांना डिस्चार्ज मिळाला. आपण त्यांना घरी सोडायला गेलो असतो ना, म्हणजे त्यांना तेवढंच बरं वाटलं असतं. या गडबडीत मला बाबांना नीट भेटताही नाही आलं. हे बघा आदित्य सर, आपल्याला जे करायचं होतं ते केलंय आपण. आणि तसं बी आपली गरज नाहीये तिथं. असं का बोलतेस?